नमस्कार मंडळी. तर हो, क्षितिजा आता मस्त तिचं वेकेशन करून रिटर्न आली आहे. सो तुम्हाला आता ती कुठे ना कुठे ब्लॉगमध्ये एंटरटेनमेंट करताना तर नक्कीच दिसणार आहे. तर आज सोमवार होता तर म्हटलं शंकराच्या मंदिरात जाईन. मी कधीच एकटी जात नाही. माझ्यासोबत माझी फ्रेंड असते किंवा क्षितिजा येते. पण आज क्षितिजाला पण होमवर्क असल्यामुळे ती आली नाही आणि फ्रेंडला पण आज जमलं नाही. सो मी आले इकडे. खूप छान रांगोळी काढलेली. दूध आणि बेलाचं पान सगळं घेतलं आणि आज मला वाटलं की ते फार गर्दी असेल, पण आज नव्हती गर्दी काहीच. आणि आले मी दर्शन वगैरे घेतलं. जी लोक ठाण्यात राहतात त्यांना नक्कीच माहिती असेल की मी कुठच्या मंदिरात आले. ठाण्यातच नाही, बऱ्याच लोकांना माहिती आहे की ह्या जागेला काय म्हणतात. छोटी शिर्डी म्हणून म्हणलं जातं, जे माझ्या घरापासून खूप जवळ आहे. आणि मग मी दर्शन घेतलं आणि मग मी खाली आले. इथे खाली महापुरुष मंदिर आणि दत्तांचं मंदिर आहे. तिकडे दर्शन वगैरे घेतलं आणि परत निघाले. सामान घ्यायचं होतं, काही पण मिळालं नाही. शेवटी मग दुकानातून जे हवं होतं ते सगळं घेतलं आणि मग परत निघाल्यानंतर मला अर्ध्या वाटेत क्षितिजा फोन करून सांगते की मला मॅगी खायची इच्छा झाली दीदी. मग काय, दुकानात थांबून तिच्यासाठी मॅगी वगैरे घेतली आणि मग मी परत घरी आले. घरी आल्यानंतर मी विचार करत होते की मी जसं बोलले ब्लॉगमध्ये की मी स्किन केअर आणि होम रेमेडीजचे व्हिडिओज टाकेन, ते मी उद्या नक्की टाकेन. आणि हो, इथे काय ह्यांचं क्वेरीज संपत नव्हते जॉग्रफी सब्जेक्टला घेऊन. सो ह्यांची क्वेरीज वगैरे क्लिअर केली आणि यांचं बुक बघताना 7th आणि 8th स्टँडर्डच्या पोरांना ना आत्ता जो आपल्याला सिलेबस होता तो तर ह्यांना नाही आहे, पण ह्याच्यापेक्षा पण जास्त टफ आहे. सो त्यांना सगळं सांगितलं. त्याच्यानंतर क्षितिजाला मॅगी बनवली मी आणि आज मला जेवायची जराही इच्छा नव्हती. त्यामुळे पप्पा जे जेवण होतं ते जेवले, क्षितिजाने मॅगी खाल्ली आणि मी तोपर्यंत फ्रीजमधलं सगळं आवरून घेतलं, सामान वगैरे लावलं आणि मग मला फक्त गोड खावंसं वाटत होतं म्हणून एक चॉको स्टिक्स खाल्ली अँड दॅट्स इट. सो आजचा ब्लॉग आपला इथेच संपतोय. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.